सो ऑल राईट, माय नेम इज पंकज, वेलकम बॅक अगेन माय यूट्यूब चॅनल. तर आकाश आपल्यासोबत आहे आणि आम्ही चाललो आहे शिर्डीला आणि खूप टायमानंतरला आम्ही भेटलो आहे आणि आमचे गप्पा चालू आहेत. तो त्याच्या लाईफबद्दल सांगतो आहे, मी माझ्या लाईफबद्दल चालू आहे. आणि शाळेतला मित्र एक असा असावा जो आपल्याला आपलं म्हणजे आपण सगळं काय त्यासोबत शेअर करू शकतो. आणि मी कधीही वाकोल्याला आलो किंवा सांताक्रूजला असलो ना, आकाशला येऊन भेटतो किंवा फोन करतो. तो बिझी असेल नाहीतर आमचा भेट होतेच. तर आमचा असा प्लॅन झाला, म्हणजे अचानकमध्ये मी विचारलं आकाशला की भाई आपण शिर्डीला जायचं आहे आणि मला सुद्धा शिर्डीमध्ये 2-3 कामं आले, सो शूट आलं आहे, तर ते पण आपण कवर करणार आहोत. आणि आकाश पण फ्री होता आणि आकाश म्हणजे पर्सनली फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी चांगलं करतो आणि 2-3 रिसॉर्टमध्ये आपण आकाशसोबत व्हिडिओज बनवलेत, त्यांनी माझं शूट केलं सगळं काय. सो तेच आता आपण निघालो आहे आणि आता कुठे कुठे असं म्हणजे जेवायला थांबू, त्याचं एक थोडं शूट घेऊया. त्यानंतर उद्याच्या हॉटेलमध्ये आपण राहणार आहोत, ते एकदम लक्झरियस आहे आकाश. अजून ह्याला पण नाही माहिती, ते सरप्राईज टाईप असणार आहे, पण इतकं भारी हॉटेल आहे ना ते. आणि त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं आहे, सो आपण तो हॉटेलचा पण व्हिडिओज फोटोज सगळं काय तुम्हाला या ब्लॉगमध्ये माहिती पडणार आहे. आणि आपण दर्शन पण करूया बाबांचं. सो हा ब्लॉग पूर्ण बघा. आणि आकाश काय बोलतोय? हां, बाबाचा बुलावा आला आहे, सो जायला लागेलच. तर आम्ही थोडंसं बघूया काय जेवूया काय नाही, आणि मग मी तुम्हाला ते कंटिन्यू ब्लॉग सांगेलच राहील. त्यानंतर ना शिर्डीमध्ये आपला एक मित्र आहे, तर त्याला पण आपल्याला भेटायचं आहे. त्याचं दुकानच आहे तिथे, आणि तुम्ही कधी शिर्डीमध्ये गेला तुम्हाला काही पण घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच्याकडून परचेस करू शकता. आणि खूप भारी माणूस आहे आणि एकदम भावासारखं आहे आपलं. सो त्यालाही तुम्हाला तिथे मी भेटवीन. सो गुड मॉर्निंग. इतकं सुंदर वातावरण आहे ना इथलं, म्हणजे पूर्ण एकदम शांती आहे. आणि आम्ही पोचलो आपल्या शिर्डीच्या इथे. सकाळचे ऑलमोस्ट 4:45 झाले होते तेव्हा आम्ही पोचलो. आणि आपण ज्या हॉटेलमध्ये राहणार आहोत तिथून शिर्डी 10 ते 15 मिनटावरती आहे. आणि रात्रीचं व्ह्यू, आणि आता आरती चालू आहे. भाई साहब काय वाईब आहे माहिती आहे, मस्त आहे की हे चालू आहे आरती. आला फोटो आम्हाला. सो आता मी आपल्या त्या गल्लीमध्ये आहे जिथे साई मंदिर बाजूलाच आहे. आणि आतमध्ये आल्यावरती आहे ना विभूतीचा जो फ्रेग्रन्स आहे तो चारी दिशेला पूर्ण दरवळतो आहे. सो आपण ज्या हॉटेलमध्ये आज थांबणार आहोत ते रुद्रा रॉयल्स हॉटेल आहे शिर्डीमधलं. आणि सो तुम्ही आलात ना तर मी नंबर देईनच, त्यावरती तुम्ही बुकिंग करू शकता. सो आपण सर्व चेकिंगचं हे केलं आहे, फॉर्मॅलिटीज, आणि जावात. सो या हॉटेलमध्ये आपल्याला स्विमिंग पूलसुद्धा आहे. आणि बघूया आता वरतून जाऊन व्ह्यू. त्यानंतर आपण थोडंसं ड्रोन फ्लाय करू, ड्रोननी थोडंसं व्हिडिओज फोटोज घेऊया. आणि आज लकीली गुरुवार आहे, आमचं काय प्लॅन नव्हतं, डिसाईड नव्हतं. हाय आकाश. थँक्यू. वाव, सुपर आहे रूम. म्हणजे जसं मी विचार केलेला तसाच रूम आहे. आणि फोटोज व्हिडिओजमध्ये तर मी पाहिलंच होतं, तर सुपर. काय भावा, म्हणजे ए सी चालू तर
अचानकमध्ये भयानक बाबांचा बुलावा आला आणि त्यांनी असं सगळं एकदम मस्तपैकी दिलं आहे, सुंदर एकदम. आणि हा व्ह्यू आहे बाहेरून त्या साईडचा. हा मस्त आता मॉर्निंगचा ना सनराईज मस्त वाटेल इथून, बघा ना, म्हणजे आता व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसत असेल. बाकी ओव्हरऑल रूमची क्वालिटी सगळं काय तुम्ही पाहू शकता. आपल्याला बिस्लेरीच्या 2 बॉटल आहेत, कॉफी हे बनवू शकतो. त्यानंतरला आता AC चालू केली आम्ही जस्ट. बाकी फोटोज काढू आणि हे वायफायचे पासवर्ड्स आहेत, सो ते आपण नंतरला कनेक्ट करून मी तुम्हाला सांगेन रिव्ह्यू. आता थोडंसं फ्रेश होऊया फटफट आणि एकदम बेस्ट. काय बोलतो आकाश, काय विषय? रिलॅक्स वाईब. सही. ओके गुड. सो कसा वाटतो आहे जरा मला सांगा तुम्ही. एकदम खतरनाक की नाही? तर वाजले असतील 7 वाजायला आलेत आणि आपण रेडी झालो आहे आता. म्हणजे मंदिर 6 वाजता चालू होतो, पण आम्ही थोडासा रेस्ट घेतला. त्यानंतर आपल्याला एक दादाला भेटायचं आहे, त्याचं दुकान आहे शिर्डीच्या इथे, तर त्यालाही भेटायचं आहे, त्यालाही भेटू आपण. आणि आता मंदिरामध्ये जाऊयात. त्यानंतरला आपल्याला जायचं बॅट एन्जॉयला, तर तिथे पण आपण मस्तपैकी एन्जॉय करू, धमाल करूयात, म्हणजे मस्त मस्त व्हिडिओज येतील. तर आता वरती आधी टेरेसवर जाऊ. टेरेसवर गेल्यावरती ना आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे, सो व्हिडिओ शूट करूया. वरती गेल्यावरती ड्रोननी फुटेजेस काढूया. त्यानंतरला मंदिरामध्ये जाऊ. तर मंदिरामध्ये अलाउड नाही आहे, काढलास की काय? मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे, तिथे मोबाईल अलाउड नाही, सो आपण मोबाईल म्हणजे लिमिटेड घेऊन जाऊया, एकच मोबाईल घेऊया. हां फ्लोर तर काय माहिती. टॅरेस, सो टॅरेसवर जाऊन आपण स्विमिंग पूल बघूया. त्यानंतरला ड्रोन शॉट येतील. स्विमिंग पूल भी है गाइस. सो वन ऑफ द बेस्ट हॉटेल शिर्डीमधला, तिथे आपल्याला स्विमिंग पूलसुद्धा फॅसिलिटीज मिळते. सो आता आपण फटफट ड्रोन फ्लाय करू आणि मस्त मस्त फुटेजेस घेऊया. सो शिर्डीपासून आहे ना एक अराऊंड 1 किलोमीटरच्या आसपास असेल. सो आपण बघूया ड्रोन फ्लाय करून आणि सुपर व्ह्यू येणार आहे आणि खूप मजा पण येईल व्हिडिओ शूट करायला. आणि हा हॉटेल एकदम भारी, इतक्या कमी प्राईसमध्ये असणार आहे की तुम्ही बिलीव्ह नाही करू शकता. सो सॅटेलाईट पहिला आपल्याला सेट करावं लागतं आहे आणि 7, 8, 9 सॅटेलाईट सेट. मी पहिल्यांदा शिर्डीमध्ये आल्यावरती ड्रोन फ्लाय केलं. आकाशातून पाहताना हे मंदिर केवळ एक वास्तू नसून लाखो भक्तांच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं केंद्रस्थान काय आहे ते मला समजलं. शिर्डीना बाबांच्या एक पवित्र चमत्काराने पावन झालेली एक भूमी आहे. त्यांनी जगाला सबका मालिक एक हा संदेश दिला आणि प्रेम, सेवा, समानता व मानवता यांचा महत्त्व शिकवला. आज जगभरातून लाखो भाविक येथे दर्शनाला येतात. ड्रोनच्या उंचीवरून पाहताना ना मंदिराचा भव्य परिसर, भक्तांची अखंड रांग आणि परिसरातील शांतता मनाला वेगळीच अनुभूती देत होती. तितक्याच मला एक फोन येतो आणि म्हणतात की तुमची गाडी रेडी आहे मंदिराच्या दिशेने तुम्हाला सोडायला. मी निघालो गाडीत बसून. तर आपण दर्शनाला जातोय आणि आपल्याच हॉटेलच्या इथून आपल्याला मंदिरापर्यंत गाडी आहे आणि हा दादा असेल आपल्यासोबत. दादा नाव काय? प्रतीक. ओके. सो किती वर्ष करतोय दादा काम? 3 months झाले. अच्छा 3 महिने झाले. ओके ओके ओके. सो मंदिरामध्ये जाऊ, पाया पडूया आणि बाकी सगळं फिरू थोडं. त्यानंतरला परत येऊ, मग ब्रेकफास्ट करू, मग त्यानंतरला वेट एन्जॉयला जाऊ आपण. आता गुरुवार आहे तर थोडं क्राऊड आहे, बट बघू. आय होप सो की क्राऊड नाही भेटला पाहिजे. थोडं फटाफट करून येऊ. तर मी तुम्हाला बोललो आपल्या हॉटेलपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती बाबांचं मंदिर आहे
आणि आपली जी गाडी आहे तिने आपल्याला द्वारकामाईचा जो मेन रोड आहे त्या साईडला सोडलं. तिथून मग आपण चालत आतमध्ये गेलो. त्यानंतरला बरीच गर्दी होती कारण की गुरुवार होता आणि गुरुवारच्या दिवशी शिर्डीला भरपूर गर्दी असते आणि रात्री ना बाबांची पालखीसुद्धा फिरते. मग त्यासाठी लोक भरपूर जमा असतात आणि स्टे करतात. त्यानंतरला रात्री परत दर्शन घ्यायला येतात पालखीचं. तो एक मोमेंट खूप सुंदर असतो. आणि आजूबाजूला बरेच दुकानं होते, बाबांची छोटी छोटी मूर्ती. त्यानंतरला बाबांचं एक सुंदर असं एक मूर्ती आहे, ते पाण्याचा कळस असं पाणी वाहतो ते बघायला गेलो. तिथे फोटोज काढले बऱ्याचपैकी आणि मस्त मस्त फोटोज आलेत. ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही पाहू शकता. त्यानंतरला सो आपण दर्शन घेतलं जस्ट. त्यानंतरला आता नाश्ता करायला सांगतो आणि इथं ना बुफे सिस्टम असतं जेवणामध्ये, म्हणजे नाश्त्यामध्ये आणि जेवणामध्ये पण असतं. सो मी इडली घेतली आहे. काय घेतलं आकाश? अरे अरे सही. ओके. सो इथलं जे आपल्याला एक फील भेटतं ना ते एकदम लक्झरियस टाईप आहे. म्हणजे तुम्ही ते आल्यानंतर तुम्हाला जे माहिती पडेल. आणि तसं आपल्याला असं वाटतं की जरा ओव्हर प्राईज असेल असं काहीच नाही. एक नंबर आहे. आपल्याला ब्रेकफास्ट, डिनर, लंच सगळं अवेलेबल आहे. सो मी आता कांदेपोहे ट्राय करतो. कांदेपोहेची टेस्ट पण एकदम मस्त आहे. आकाशने पुरी भाजी ट्राय केली. आकाश काय बोलतोय? चांगली होती पुरी भाजी. एक नंबर. सो म्हणजे जेवणामध्ये आपण ब्रेकफास्ट म्हणजे मॉर्निंगच्या ब्रेकफास्टमध्ये आपण 10/8 रेटिंग देऊ शकतो. फक्त आता फ्रूट्स संपलेत तर ते पण आपण घेऊ. बट ओव्हरऑल ॲम्बियन्स जितकं सगळं एकदम प्रॉपर नीट अँड क्लीन आहे. सो वर्थ आहे. म्हणजे तुम्ही येत आहे तर वर्थ आहे सगळं काय. एकदम प्रॉपर बघा सिटिंग एरिया आहे. सो आपल्या हॉटेलपासून अगदीच 5 मिनटावरती वेटिंग जो आहे. सो आम्ही तिथे आलो आहे. फटाफट चेक इन करू. आणि भरपूर ऊन आहे आणि या उन्हामध्ये स्विमिंग पूलमध्ये जायची मजाच वेगळी आहे. सो थोडं एन्जॉय करूया. काय बोलतो आकाश? बेकार करून जाऊ फटफट चेक इन करू, कपडे चेंज करूया आणि मस्त एन्जॉय करू. सर्व व्हिडिओज काढूया. सो आता जस्ट आपण वेट एन्जॉयला पोचलो आहे शिर्डीमध्ये आणि फटाफट तिकीट घेऊया आणि आतमध्ये आपल्याला चेंजिंग करायचं, चेंज करू आणि खूप धमाल करूया. इथे मोठमोठ्या स्लाईडसुद्धा आहेत, तर तुम्हीसुद्धा येऊ शकता इथे मस्तपैकी एन्जॉय करायला. सो लेट्स गो. सो फटाफट आपण पास घेतले आणि आता आपण वेट एन्जॉयमध्ये जाणार आहे शिर्डीच्या. आपण बाकी सर्व मुंबई साईडचं किंवा पनवेल साईडचं जे आहे ना वेट एन्जॉय तिथे आपण गेलो होतो. पण आता शिर्डीमध्ये आपण सेकंड टाईम आलो आहे. सो पूर्ण कवर करूयात. काय एक्सपिरियन्स आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. आणि आकाशला काय स्विमिंग करता येत नाही तरी बंद करणार आहे. सो आपण चेंजिंग रूममध्ये जाऊन फटफट चेंज करू. ते दाखवावं लागेल ते हे दाखवावं लागेल. ओके. आणि जर तुम्ही येताय तुम्हाला क्लोथ्स पाहिजे असतील तर इथे लहान मुलापासून सर्व काय आहे या साईडला. तर आपल्याला गरज नाही, आपण तर सगळं काही घेऊन आलं आहे. बट हे वाला मस्त वाटतं आहे जॅकेट, पण खूप हेवी आहे. फोन लावतोय. सो आता जस्ट चेंज केलं, आतमध्ये आलो आणि इथे पूर्ण प्रॉपर लॉकर तुम्हाला पाहिजे एकदम प्रॉपर एरिया आहे. असं एकदम असं खराब किंवा हे नाही आहे, एकदम प्रॉपर लॉक करू शकतो. आणि हे मॅग्नेटवाले लॉक्स आहेत,
म्हणजे इफ तुम्ही इथे प्रेस करताय ह्या साईडला तर ते ओपन होणार आणि लॉक पण तिथेच होणार. सो असं हे फॅसिलिटीज आहे. आता हा लॉक झाला, आता हा ओपन झाला. सो असं आहे यांचं लॉक सिस्टम. आता आतमध्ये जाऊ, ड्रोन ठेवू, आतमध्ये जाऊया. सो असं वरती अनाऊन्स पण देतात की तुमचं जे जे इम्पॉर्टंट सामान आहे ते तुम्ही पहिलं लॉकरमध्ये ठेवा, म्हणजे प्रॉब्लेम आला नाही पाहिजे तुम्हाला. चप्पल वरती ठेव, नाही तर चप्पल वरती ठेव. हां नाही कॅमेरा नाही. सो जो मुंबईला आपण जसं असतो लेझी रिव्हर, वेव पूल, ते सगळे स्टेशन्स आहेत तिथे. एक मिनट हा. भाई साहब पूर्ण भरलं आहे गजबजून. तुम्ही जर असं पाण्यामध्ये. तो आकाशला बोलतोय मी की आपण ह्या राईडला जाऊया वरच्यावाल्या, तर त्याला घेऊन जातो तिथे. दोघं जण आरामात बसू शकतो त्या राईडमध्ये. आणि लहान मुलांसाठी एन्जॉय करायला हे वाला स्पॉट लय भारी आहे. या राईडवर जाऊ, वरच्या राईडला. भाई साहब एवढी गरमी आहे ना की पाय भाजतात लिटरली, खतरनाक. आपले पाय हे होत आहेत. सावळीत कधी जातो असं. आत्ता जरा बरं वाटतंय. सो ही पहिली राईड ट्राय करतोय सर्वात पहिली. बाकी त्या साईडला पण सर्व मोठ्या मोठ्या राईड्स आहेत. सो आम्ही एकच राईड केली, फक्त एकच. त्यानंतरला डायरेक्ट जेवायला आलो, कारण की भूक लागली आहे. सकाळी आपण नाश्ता केला त्या हॉटेलमध्ये, त्यानंतरला परत आराम केला. आता डायरेक्ट जेवू थोडंसं, त्यानंतरला थोडं शूट करत राहू बॅक टू बॅक. सो मी तर कॅन्टीनमध्ये आलो आहे आणि आपल्याला इथे ना काय काय ऑर्डर केलं माहिती आहे आपण? चायनीज फ्राईड राईस आणि हक्का नूडल्स केलं. तर हे प्रॉपर व्हेज आहे, आपल्याला व्हेजमध्येच मिळणार. नाहीतर नॉनव्हेज असतं तर मजा वेगळी असते. पण वसई विरारला जे असतात ना ते नॉनव्हेज असतात. हे यांच्यासोबतच बसू. भाई साहब क्वांटिटी तर एकदम ओके ओके आहे, पण मला असं वाटतंय की टेस्ट केल्यावरती तितकं काय खास नाही. ओके ओके खाऊन बघ. आणि हे सगळे मित्र आलेत मजा करायला, त्याचा आयडिया आहे ते पण आपण मेन्शन करू. त्यांनी आपल्याला फॉलो बॅक दिला आहे, त्याच्यावरती लगेच आपल्याला माहिती पडेल. समृद्धी टक्के भाई साहब नूडल्समध्ये काही इतकी मजा नाही आहे, पण ना ते जेव्हा चटणी आपण मिक्स करतो तर एक नंबर लागतो. आकाशला येता एका मोठ्या राईडमध्ये घेऊन जातो आहे, त्याची हालत खराब होणार आहे. ही जी राईड आहे ना मोठी, ती वाली राईड पार्टनर ना तो. अरे काय ना मजा येते, करेल. चल 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 बघ भावा, एकदम इझी आहे, काय विषय नाही आहे. आकाश आहे ना स्विमिंग पूल करायला, म्हणजे स्विमिंग करायला घाबरतो, राईड्स जायला घाबरतो. तर आता त्याचा सगळा डर, जसं त्यांनी चष्मा कॉन्फिडन्सली घातला आहे तशी त्यांनी चड्डी कॉन्फिडन्सली घातली आहे. तसंच आता बसतो की ही राईडसुद्धा तो एकदम कॉन्फिडेंटली करणार आहे. तोंडावरती 12 वाजलेले दिसत आहेत जरा. सो जाऊ
त्या राईडवर जाऊया आता, मजा आहे. सो ज्याची आपण वाट बघत होतो, आकाश वेंच असा वतरत आहे की याच्यात जाऊ की नको. भाई ब्लॅक होल आहे आकाश, डायरेक्ट वरती उडतं चालेल ना. सो ऑलमोस्ट वेटिंग झोनमध्ये एन्जॉय केल्यानंतरला ना आम्ही परत आहे ना हॉटेलमध्ये आलो आणि आराम केला, कारण की पूर्ण हालत खराब झाली होती. आणि संध्याकाळी परत बाबांच्या द्वारकामाईमध्ये आपल्याला जायचं होतं. सो त्यासाठी फ्रेश होणं इम्पॉर्टंट होतं, म्हणून डायरेक्ट आपण ब्लॉग नेक्स्ट चॅप्टरला कंटिन्यू करू.